नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण आता नवरात्रीची सिरीज बघतो आहे आणि नवरात्रीमध्ये काय काय आपल्याला उच्चकोटीच्या सेवा करायच्या आहेत, 9 दिवस कशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची कुळाचार करायचा आहे, कुलदेवीची सेवा करायची आहे, तेच आपण बघतो आहे. आणि याच सेवेचा एक अविभाज्य भाग असणारी एक सेवा आपण आज बघणार आहोत. आता ज्यांच्या घरी घट बसतात किंवा ज्यांच्या घरी घट बसत नाही अशा सगळ्यांनी ही सेवा करायची आहे. आता सकाळ संध्याकाळ आपण आरती करणार आहोत, देवीला धूप दीप ओवाळणार आहोत. तर त्याच वेळी करायची ही सेवा आहे. आपण रोज घरामध्ये कापूर जाळतो. तर कापूर का जाळायचा, तर ह्याचे अनेक फायदे आहेत. बऱ्याचदा मी पहिले तुम्हाला सांगितलं आहे. कारण कापूर हा अँटीबॅक्टेरियल असतो. आपल्या पूर्ण घरात जेव्हा कापूर फिरतो ना, तेव्हा घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर चालली जाते. घरामध्ये जर तुमच्या इवन आर्थिक अडचणी असतील किंवा एखादं काम सतत तुम्ही करत असाल, सतत सेवा करत असाल, तरी होत नसेल, तरी हा उपाय एकदम प्रभावशाली ठरतो. आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा कापुराला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे. आपण ज्या वेळी आपण आता सकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी, प्रामुख्याने हा उपाय संध्याकाळच्या वेळी करा. पण ज्यांना वेळच नसतो त्यांनी सकाळी जरी केला तरी चालते, तुमची आरती झाल्यानंतर. पण सकाळ संध्याकाळ जरी केला तरी चालते. कारण दिवसभरात आपल्या घरी कोणीतरी येत राहतं. दिवसभर आपल्या घरामध्ये बऱ्याच जणांची किंवा बऱ्याच वस्तूंची किंवा आपल्या दरवाज्यातून बऱ्याच गोष्टी आत येतात, बाहेर जातात. त्यांच्यासोबत येणारी निगेटिव्हिटीसुद्धा आत येते. आपल्या घरात जितकी निगेटिव्हिटी असते ती पूर्ण दूर करते, नकारात्मकता दूर करते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण हा कापूर जाळतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्या कापुरासोबत लवंगासुद्धा जाळायच्या आहेत. आता कापूर हा अँटीबॅक्टेरियल असतो. घरातले सगळे जे बारीक बारीक जीव असतात ते सगळे किल करण्याचं काम हा कापूर करतो. आणि जो लवंग असतो तो अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या शरीरासाठी तर ते चांगलं असतंच लवंग. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा लवंगांना आणि कापुराला तर आहेच, पण लवंगांना सुद्धा तेवढंच महत्त्व देण्यात आलं आहे. जे फ्री रॅडिकल असतात त्यांना क्लिअर करण्याचं काम हे लवंग करत असतो. म्हणून कापुरासोबत लवंग आपण जेव्हा जाळतो तेव्हा घरामध्ये पूर्ण जी नकारात्मकता असते, जी वाईट शक्ती असते, ती घराच्या बाहेर काढण्याचं काम हे लवंग आणि कापूर एकत्रितपणे करत असतो. म्हणून रोज रोज म्हणजे नवरात्रीतच नाही, पूर्ण वर्षभर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही लवंग आहे माझ्याकडे. ही लवंग पूर्ण फुलासहित आहे. म्हणजे त्याचं समोरचं जे फूल असतं त्याच्यासहित ही लवंग आहे. ही लवंग फक्त मी देवाच्या यूजसाठी ठेवली आहे म्हणून तुम्हाला दाखवते. म्हणजे रोज आपल्या घरात हे करायचं असतं. त्यानंतर हा कापूर आहे. हा कापूर भीमसेनी कापूर आहे. भीमसेनी म्हणजे एकदम शुद्ध हा कापूर असतो. हा का घ्यायचा, कारण हा शुद्ध कापूर असतो. हा आपण जाळल्यावर खाली काही त्याचे कण उरत नाही किंवा ताट पण काळं होत नाही. तो केमिकल फ्री असतो आणि आपल्याला तसाच पाहिजे असतो, कारण आपल्याला सेवा करायची आहे हवा. ही सेवा कशी करायची, हा कापूर घ्यायचा. कापूर घ्यायचा. कापूर थोडासा इथे प्लेटमध्ये ठेवायचा. म्हणजे जिथे तुम्ही कापूर लावणार असाल, जी धूपदाणी तुमची असते, धूपदाणी किंवा घरातलं मातीचं धुपाटणं असतं आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा. कापुरावर लवंग ठेवायची आणि तो कापूर प्रज्वलित करायचा. आता हे बघा, मी इथे हा कापूर प्रज्वलित केला. असा प्रज्वलित केल्यानंतर हा कापूर जोपर्यंत पूर्ण जळत नाही तोपर्यंत आपल्याला ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्राचा जाप करायचा आहे. जितक्या वेळ हा कापूर जळेल तितक्या वेळ आपल्याला या मंत्राचा जाप करायचा आहे. कारण कुलदेवतेची सेवा आपल्याला करायची आहे. कारण ती सेवा करता करता आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाईल याच्या रूपाने. आणि जर का हा कापूर जळताना, हा लवंग जळताना असा कर 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 आवाज आला ना, म्हणजे आपल्या घरात खरंच निगेटिव्हिटी आहे आणि ती जळून यामध्ये जळते आहे. म्हणून रोज रोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि या नवरात्रीमध्ये तर आवर्जून करायचा आहे की कारण आपल्याला कुलदेवतेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि या निमित्ताने नवार्णव मंत्राचा जप आपल्याकडून होईल. नवार्णव मंत्राचा जप करत करत आपल्या घरातली निगेटिव्हिटी आपल्याला काढून द्यायची आहे. जितक्या वेळ जळत राहील तितक्या वेळ आपल्याला टायमर लावायचा नाही, माळ घ्यायची नाही. जोपर्यंत हा जळत राहील तोपर्यंत आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करायचा आहे. आणि सर्व घरामध्ये हे जर फिरवता आलं तर अतिउत्तम. प्रत्येक कोपऱ्यामध्ये घराच्या हे फिरवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. अजूनही जळतो आहे बघा.
तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या चरणी रुजू करायची आहे. ही एक सेवाच आहे, कारण आपण नवार्णव मंत्र म्हणून ही सेवा करणार आहोत. पर्यायी आपल्या घरामधले सगळं निगेटिव्हिटी निघून जाईल आणि घरामध्ये चैतन्याचं वातावरण राहण्यास मदतच होईल. म्हणून ही सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे. आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर कापूर तर पूर्ण जळून जातो, पण ज्या लवंगा उरतात त्यानंतर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता, कारण लवंगा तर पूर्णपणे जळत नाही. त्यानंतर त्या लवंगा आपल्याला निर्माल्यात टाकायच्या आहे आणि परत पुढच्या सेवेसाठी आपल्याला नवीन 2 लवंगा घेऊन ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे ही सेवा करायची. आता नवरात्रीमध्ये कुठल्याच सेवेला कंटाळा करू नका, कारण कुळाचार हा आपल्याला करायचाच असतो. कुळाचार करण्यासाठी कुठलीही कंजूशी करू नका. जमेल तितक्या सेवा करा. नाहीच काही जमलं तर नवार्णव मंत्राचा जप अखंड करत राहा आणि मनापासून सेवा करा. कुलदेवीची कृपा आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि यानेच आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे सगळ्यांना ही सेवा करण्याची संधी मिळेल आणि तुम्हीसुद्धा ही सेवा आवर्जून करा. तर एवढीच माहिती मला तुम्हाला या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.